तुम्ही जगात कुठेही जा, पण जर तुम्हाला एखादी अशी चादर दिसली जिचा रंग वर्षानुवर्ष जात नाही आणि जिची ऊब कधी कमी होत नाही, तर समजून जा ती आपल्या सोलापूरची चादर आहे. लोक म्हणतात सोलापूर म्हणजे फक्त हुरडा आणि शेंगा चटणी, पण आज मी तुम्हाला अशा सोलापूरची ओळख करून देणार आहे जे भारताचं टेक्सटाईल हब आहे. गाव छोटं पण काम लय मोठं या सिरीज मध्ये आज मी तुम्हाला सोलापूरची एक खासियत सांगणार आहे. सोलापूर आणि कापड उद्योगाचं नातं जुनं आहे. 18व्या शतकात इथल्या विणकरांनी या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली, पण खऱ्या अर्थाने क्रांती घडली ती 19व्या शतकात, जेव्हा सोलापुरात गिरण्या सुरू झाल्या. आज या शहरात 6000 पेक्षा जास्त यंत्रमाग म्हणजेच पॉवर लूम्स आहेत, जे रात्रंदिवस धावत असतात. सोलापूरची चादर ही नुसती चादर नाही, तर तिला GI टॅग सुद्धा देण्यात आला आहे. म्हणजेच जगात अशा चादरी फक्त आणि फक्त सोलापुरातच बनू शकतात. सोलापूरच्या चादरीची ओळख म्हणजे तिचे जाड विणकाम आणि त्यावरचे जे काय डिझाईन, फुलांपासून ते ऐतिहासिक वास्तूंपर्यंतची सुंदर नक्षीकामं या चादरीवर केली जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, इथले टेरी टॉवेल सुद्धा त्यांच्या मऊपणासाठी आणि पाणी शोषून घेण्याच्या क्षमतेसाठी तितकेच जगप्रसिद्ध आहे. अमेरिकेपासून युरोप आणि जपानपर्यंत हे टेरी टॉवेल्स मोठ्या प्रमाणावर निर्यात होतात. मोठमोठी जागतिक हॉटेल्स आणि हॉस्पिटल्स सोलापूरच्या सुती टॉवेल्सलाच प्राधान्य देतात. ज्या हातांना कधीच नीट लिहिता येत नसेल, त्याच हातांनी विणलेली ही कला आज 7 समुद्रापार पोहोचली आहे. हे विणकरी कोणतेही मार्केटिंग गुरु नाहीत, पण त्यांचं काम बोलते. सोलापूरच्या मातीत दुष्काळ असेल, पण इथल्या माणसांच्या जिद्दीला कधीच कोरड पडली नाही. याच मातीतल्या माणसांनी जगाला दाखवून दिलंय, जिद्द असेल तर नशीब 100% कसं बदलता येतं. 100% शुद्ध कापूस वापरल्यामुळे ही चादर उन्हाळ्यात गारवा देते आणि हिवाळ्यात मायेची ऊब देते. म्हणूनच महाराष्ट्रातलं लग्नाचं रुखवत असो वा नव्या घराची वास्तुशांती, सोलापूरची चादर असतेच. जेव्हा संपूर्ण जग गाढ झोपेत असतं, तेव्हा सोलापूरचा हा कारागीर जगाला पांघरायला देण्यासाठी जागा असतो. पण सोलापूरचा हा प्रवास इथेच थांबत नाही. चला तर मग उद्या भेटूयात एका अशा हायवेवर जिथला एक छोटा स्टॉप आणि तिथला पेढा दरवर्षी कोटींची उलाढाल करतो. उद्याची गोष्ट आहे सोलापूरच्या आपल्या टेंभुर्णी गावाची. तुर्तास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा.